वाशी एपीएमसी व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे। 591 गाड्यांची आवक झाली आहे तर 702 गाड्यांची जावक झालेली आहे। भाजीपाल्याचे भावही स्थिरावले आहेत। चांगली बातमी म्हणता येईल। 2 दिवसांपूर्वी फेकण्यात या भाज्या आल्या होत्या, मात्र नोटाबंदीनंतर 7व्या दिवशी आता व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक। स्वाती, आपण बघतोय की 2 दिवसांपूर्वी अक्षरशः या भाज्या फेकण्याची वेळ आली होती, मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये व्यवहार हळूहळू सुरळीत आलेला आहे। जरा ही गुड न्यूज सगळ्यांनाच द्या। नक्कीच मृदुला, जेव्हा 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाला त्यानंतर एपीएमसी मार्केटला सर्वात पहिला इफेक्ट पडला होता, परिणाम झाला होता की तिथे ग्राहकच येत नव्हते। पहिल्या 2 दिवशी ग्राहक आले, परंतु किरकोळ व्यापाऱ्यांचाही व्यापार होत नसल्यामुळे ते किरकोळ व्यापारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या मार्केटमध्ये देखील फिरकत नव्हते। यामुळे जो शेतकऱ्यांनी जो माल आणत होते तो माल मात्र फेकून द्यावा लागला। आता 1 रुपये किलोने 2 रुपये किलोने भाजी विकायला शेतकरी तयार होते, का तर त्यांचा जो दळणवळणाचा खर्च आहे तो तरी निघेल, परंतु तो घेण्यासाठी सुद्धा ग्राहक मार्केटमध्ये उपलब्ध नव्हता। अशी बिकट परिस्थिती यामुळे निर्माण झाली होती। परंतु आता आजपासून कुठेतरी पुन्हा सुरळीत जो सुरू झालेला आहे, व्यापारी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत आणि पूर्ण व्यवहार सुरळीत झालेला आपल्याला इथून दिसून येत आहे। जेवढ्या गाड्या विचारावंसं वाटतं की हे जे व्यवहार आहेत ते कसे होत आहेत, चेकनी होत आहेत की चलनानी होत आहेत? मृदुला, किरकोळ जे व्यापारी आहेत ते जास्तीत जास्त 5 ते 10 हजाराचा माल घेतात, त्यामुळे जर जास्त किंमत असेल तर तो चेकने केला जात आहे आणि जी छोटी रक्कम आहे ती मात्र चलन देऊनच केली जात आहे। धन्यवाद स्वाती, ही माहिती दिल्याबद्दल। स्वाती नाईक आपल्या प्रतिनिधी माहिती देत होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।